नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. विधानसभेमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी जी काही संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील उत्तरे दिलेली आहे आणि नेमके लाभार्थ्यांचे पैसे कधी मिळणार तर याबाबत जे काही महत्त्वाचे स्टेटमेंट केलेलं आहे तर ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तरच आपल्याला कळणार आहे की आपले जे काही पैसे आहे, पेन्शन आहे तर ते कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचे अजून बरेच पैसे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे बाकी आहेत, पैसे मिळालेले नाही. म्हणून हे लाभार्थी ओरड करत असल्यामुळे अनेक आमदारांनी या संदर्भातील जे काही प्रश्न आहेत तर ते सभागृहामध्ये मांडलेले होते आणि त्यावर विशेष सहाय्य योजनांचे जे काही मंत्री आहे झिरवळ ते यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे तर ते बघूया आपण. तर बघा, बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही निवृत्त वेतन घेणारे आणि मोठे शेतकरी यांचा समावेश असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे जे काही व्यक्ती आहे, लाभार्थी आहे, तर त्यामध्ये काही जे काही रिटायर्ड पर्सन्स आहे, नोकरीमधून रिटायर झालेले व्यक्ती, त्याचबरोबर मोठाले शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर अशा प्रकारचे बोगस लाभार्थी जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर अशा प्रकारची माहिती विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधान परिषदेमध्ये दिलेले आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, बघा, या योजनेबाबत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे काही रिटायर पर्सन आहे आणि मोठे शेतकरी आहेत तर ते या योजनेचा फायदा घेत आहे आणि जे गरीब आहे, निराधार लोक आहेत तर त्यांना मात्र या योजनेचा फायदा मिळत नाही. सभागृहामध्ये ज्यावेळेस या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले तर त्यावेळेस नरहरी झिरवळ यांनी हे उत्तर दिलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी सदस्य शशिकांत शिंदे यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवळ बोलत होते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अशा प्रकारे बोगस लाभार्थी असणे ही गंभीर बाब असल्याचे सांगून विशेष सहाय्य मंत्री झिरवळ म्हणाले की या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तर मित्रांनो, आमदार शशिकांत शिंदे यांनी अगदी अर्धा तास या संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले आणि त्यानुसार मंत्री झिरवळ यांनी आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं दिसून येतं. तसेच यामध्ये अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल. ही योजना गरीब व गरजू लोकांसाठी आहे, त्यामध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून या योजनेचे अनुदान आता डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, झिरवळ यांनी सांगितलेलं आहे की याच्या अगोदर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही तर हे पाहण्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागायचे. परंतु आता या ठिकाणी या योजनेच्या पैसे वितरणासाठी डीबीटी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा केले जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते आणि केवायसी असणे आवश्यक आहे. 38,11,137 डीबीटी पोर्टलवर नोंदणी झालेले लाभार्थी आहेत तर 30,30,000 लाभार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. तर बघा, त्यांनी आकडा पण सांगितलेला आहे की या ठिकाणी जवळपास 38,11,137 लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे आणि जे काही उर्वरित 30,30,000 लाभार्थी आहेत तर त्यांची अजून नोंदणी झालेली नाही. तर याबाबत पुढे काय म्हणाले ते की पैसे कधी मिळणार आहे तर आधार लिंक झाल्यानंतर सर्व निधी वितरित करण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवळ यांनी सांगितले.
तर मित्रांनो, आपल्याला हे पैसे कधी मिळणार आहेत, तर या ठिकाणी झिरवाळ यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की डीबीटी झाल्यानंतर म्हणजे आधार लिंक झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांचा जो काही निधी आहे तो तात्काळ वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची बातमी विधान परिषदेद्वारे आपल्यास मिळालेली आहे आणि विशेष सहाय्य योजनेचे जे काही मंत्री आहे झिरवाळ, ते यांनी माहिती दिलेली आहे की जे बोगस लाभार्थी आहे तर त्यांना शोधून काढलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर जे काही दोषी अधिकारी आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल आणि जे काही गरजू गरीब लाभार्थी आहेत तर त्यांना मात्र या योजनेचा लाभ दिला जाईल आणि त्यासाठी त्यांचं आधार लिंक आणि डीबीटी झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर तात्काळ या योजनेचे संपूर्ण पैसे जमा केले जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती मंत्री झिरवाळ यांनी आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, एवढंच होतं या बातमीमध्ये। जर आपणास ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।